शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये घड्याळे लागलंच पाहिजे. मग ते शाळा खाजगी असो की सरकारी असो. काही मुलं तर असे विचार आहे की घड्याळ नसल्यामुळे ते बाहेर जातात टॉयलेटच्या बहाण्याने आणि किती वेळ राहिला ते बघून येतात. शाळेला तशी परिस्थिती नसेल, आपण ज्याला म्हणतो ऐपत नसेल, तर मी राहायला तयार आहे माझ्या नातवंडांच्या शाळेमध्ये की आम्ही स्वतःच्या शाळेमध्ये वर्गामध्ये घड्याळ लावू. नमस्कार. आज माझी नातवंड जेव्हा शाळेतून परत आली, त्यांची तोंडी परीक्षा सुरू होती. ती संपूर्ण आता लेखी परीक्षा सुरू होणार आहे. त्यांनी व्यवस्थित आणि महत्त्वाचा विषय माझ्यासमोर मांडला की बाबा आमच्या शाळेमध्ये घड्याळ नाही आहेत प्रत्येक वर्गामध्ये. शाळेत तर घड्याळ आहे पण वर्गात घड्याळ नाही. त्यामुळे पेपर सोडवताना आम्हाला कळत नाही की किती वेळ शिल्लक आहे, त्याप्रमाणे किती स्पीडमध्ये पेपर सोडवायचं ते आम्हाला कळत नाही. आणि एक प्रकारचं रिव्हर्स काउंटिंग आम्हाला त्यामुळे जमत नाही. काही मुलं तर असे विचार आहे की घड्याळ नसल्यामुळे ते बाहेर जातात टॉयलेटच्या बहाण्याने आणि किती वेळ राहिला ते बघून येतात. आता प्रॉब्लेम असा आहे की स्मार्ट वॉच ज्या आहेत मुलांना आता हौशीने आपण घेऊन देतो, पण ते तिथे जमा करून घेतात का त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. शाळेमध्ये ते परीक्षेला गेले की जमा करून घेतात, त्यामुळे त्याला तिथूनही वेळ कळत नाही. तर माझी विनंती राहील की प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये घड्याळ हे लागलंच पाहिजे. म्हणजे मुलांना टायमिंग किती आहे ते कळेल. आणि मुलांना घड्याळ आपण घरी शिकवतो, शाळेत जरी नाही शिकवलं तरी आम्ही शिकवलेलं असतं, त्यामुळे त्यांना घड्याळ व्यवस्थित वाचता येतं आणि त्यांना वेळ किती आहे तेही कळतं. तर माझी विनंती राहील की अशा प्रकारे शाळेने प्रत्येक वर्गामध्ये प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट, जर शाळेला तशी परिस्थिती नसेल, आपण ज्याला म्हणतो ऐपत नसेल, तर मी राहायला तयार आहे माझ्या नातवंडांच्या शाळेमध्ये की आम्ही स्वतःच्या शाळेमध्ये वर्गामध्ये घड्याळ लावू. तसेच उद्या मी गटविकास अधिकाऱ्यांना भेटून एक निवेदन देणार आहे, ज्यात मी नमूद करणार आहे की शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये घड्याळे लागलंच पाहिजे. मग ते शाळा खाजगी असो की सरकारी असो, खेड्यातली असो की शहरातली असो, पण तिथं घड्याळे असलंच पाहिजे. कारण हे किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. धन्यवाद. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जण जण खतवून जाये, इकडे बघू नको बाप भीमराव हाय. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बाबाचा दरार आहे. आज उगवला, आज उगवला, आज उगवला समतेचा दिसदारी, आज उगवला समतेचा दिसदारी. माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी, माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी. त्यानं शिकवली शिकवली जगाला दुनियादारी, त्यानं शिकवली शिकवली जगाला दुनियादारी. माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी, माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जण जण खतवून जाये, इकडे बघू नको बाप भीमराव हाय. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बाबाचा दरार आहे. बाबा भीमाचं नाव जगभरात गाजलं, म्हणूनच अशोक चक्र तिरंग्यावरती साठलं. अरे बाबासाहेबानं दिलं गे बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं.
जगात धुरंधर पुरुणी उरतो आहे साऱ्यांना एकटाच आंबेडकर ज्याच्या नावाची र जगात हाय वाहवाही जगात हाय वाहवाही छाती ठोकून सांगतोय मी छाती ठोकून सांगतोय मी माझ्या भीमाला चॅलेंज नाही 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.